समता नागरी पतसंस्था कोपरगावचे चेअरमन काका कोयटे यांनी आपली फसवणूक केल्याचा गंभीर आरोप उद्योजक संजय चंद्रकांत मोरेंनी केला आहे। कर्ज न घेता उद्योजकाला 4 कोटींची थकबाकी असल्याचं दाखवण्यात आलंय। ही कथित थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्ता जप्त करण्यास या बँकेनं सुरुवात केल्याचा आरोप उद्योजक संजय मोरे यांनी केला आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये चेअरमन काका कोयटे यांच्यावर कडक फौजदारी कारवाई करावी अशी मागणी मोरे यांनी केली आहे। पतसंस्थेने 30/9/16 मला दिलेलं दाखवलेलं कर्ज पुन्हा 31/3/18 पुन्हा 1 कोटीचं कर्ज माझ्या खात्यावर दाखवलं आहे आणि त्या कर्जाला सुद्धा माझी सही नाही। मी कर्ज मागितलेलं नाही। ऑलरेडी तुमची तक्रार अर्ज करतोय, वाद घालतोय, तुमच्या विरोधात मी सगळीकडे अर्ज करतोय। तर या ठिकाणी मला मुख्यमंत्री साहेबांना विनंती करायची आहे, या पतसंस्थेवर ताबडतोब प्रशासकीय आदेश करावा, या पतसंस्थेवर 88ची कारवाई करावी आणि खऱ्या अर्थाने ईडीची चौकशी करावी, कारण हे राजकीय वरदहस्त असणारे हे काका कोयटे समतावाले आहेत। राजकीय प्रेरित होऊनच ही ऑर्डर निघालेली आहे। चौकशीला कुठलीही चौकशी समतेत झाली तर समता काय त्याला घाबरत नाही, कारण समताच्या चौकशा या कायम होत असतात, कारण की ही महाराष्ट्रातली टॉप 10 मधली पतसंस्था आहे आणि प्रत्येक वर्षी सहकार खात्याच्या मार्फत या टॉप 10 पतसंस्थांची चौकशी इन्क्वायरी होत असते। 3 महिन्यापूर्वी समताची इन्क्वायरी पूर्ण झाली आणि त्यात त्यांनी समताला क्लीन चिट दिलेली आहे। आता ही राजकीय हेतूने प्रेरितच त्यांनी ही चौकशी लावलेली आहे, कारण की सरकारी खात्यामध्ये आपल्याला माहिती आहे की महिने फायली हलत नाही, परंतु हे जे थकबाकीदार आहेत हे थकबाकीदार सहकार खात्यामध्ये गेले सकाळी आणि संध्याकाळी समताची चौकशीची ऑर्डर घेऊन बाहेर पडले। यातून जनता समजू शकते की ह्या सगळ्या सहकारी खात्यावर कोणाचा दबाव असणार आहे, कसा प्रेशर त्यांच्यावर आणलेला असणार आहे।